पुस्तकाचं नाव आहे सेकंड लेडी. मूळ इंग्रजी लेखक आहेत आयर्विंग वॅलेस. मराठी अनुवाद केला आहे रवींद्र गुर्जर यांनी. मेहता पब्लिशिंग हाऊसचं हे पुस्तक आहे. पुस्तकाचे जे कथानक आहे ते काल्पनिक आहे. कथानक असं आहे की आफ्रिकेच्या जंगलात युरेनियमच्या खाणी सापडतात आणि त्या खाणींवरती रशिया आणि अमेरिका या दोन्ही बलाढ्य देशांचा डोळा असतो. तर या खाणींच्या वाटाघाटी संदर्भात त्यांच्यामध्ये एक महत्त्वाची परिषद घडणार असते. तर या परिषदेपूर्वी रशियाच्या मनात असं येतं की अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये आपण आपला एखादा गुप्तहेर पेरावा, जेणेकरून ह्या खाणींच्या बाबतीतलं जे काही अमेरिकेचं धोरण आहे किंवा विचार आहेत ते आपल्याला या परिषदेच्या आधीच कळतील आणि त्यामुळे या परिषदेमध्ये चर्चा करताना ह्या गुप्त माहितीचा आपल्याला उपयोग होईल. म्हणून ते काय करतात, तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष असतात त्यांचं जी पत्नी असते तिला म्हणतात फर्स्ट लेडी. तर रशिया काय करतं की या फर्स्ट लेडीला किडनॅप करतं आणि तशीच्या तशी दिसणारी एका रशियन लेडी की तिला ते रशियन बाई असतं, तिला ते त्या फर्स्ट लेडीच्या जागी ठेवतात. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव आहे सेकंड लेडी. आणि ही जी रशियन मुलगी आहे, ही जी तोतया मुलगी आहे की जी फर्स्ट लेडीची जागा घेते आणि व्हाईट हाऊसमध्ये ती तिथे राहते सुद्धा आणि तिथल्या कित्येक महत्त्वाच्या घडामोडी ती रशियाला पुरवते. तर अशा प्रकारे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची तोतया बनवताना त्या तोत्या व्यक्तीच्या शरीरात किती मायन्यूट बदल करावे लागतात किंवा ह्या प्रकारचं प्लॅनिंग किती बिनचूक असावं लागतं याचं सुरस वर्णन करणारी ही कादंबरी आहे. तुम्ही जरूर वाचा.